युद्धाचे परिणाम आता धुळ्यात देखील दिसू लागले आहेत। धुळ्यामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आता मोठी गर्दी गॅस एजन्सीवर होऊ लागलेली आहे। आपण जर बघितलं तर SRPF जे काय पोलीस खातं आहे, या पोलीस खात्याच्या या दक्षता पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या गॅस एजन्सीवर सकाळपासून सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। सुरळीत ही गॅस या ठिकाणी वाटप होत होतं, मात्र मध्येच एक मोठा वाद निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांनी या इथल्या कर्मचाऱ्यांनी जे सिलेंडर घेण्यासाठी कर्मचारी आले होते या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे। त्यानंतर मात्र जो गोंधळ उडाला त्यानंतर मात्र आता सुरळीत गॅस या ठिकाणी वितरण केले जात आहे। विशेष म्हणजे आता गॅस जे काही सिलेंडर आहे हे संपलेले आहेत, मात्र नोंदणी आता सध्या सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून या सर्व नागरिकांनी म्हणजेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या गॅस एजन्सीवर नोंदणी केली होती, मात्र सिलेंडर मिळत नसल्याने त्यांनी रांग लावली। त्यानंतर काहीसा वाद या ठिकाणी झाला होता। त्यानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये नोंदणी सुरू आहे आणि आता सध्या तरी या ठिकाणी शांतता पाहायला मिळत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।